नमस्कार, मी मनुश्री पाटील। ज्या निकालाची फक्त महाराष्ट्रवासीच नाही तर संपूर्ण देशभर ज्या निकालाची वाट बघत होते तो निकाल अखेर लागलेला आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि जे काही रिझल्ट समोर येत आहेत ते अतिशय धक्कादायक असं बोललं जातं। पण नेमकं त्यामागचं कारण कायचं अचूक विश्लेषण आपण करणार आहोत। आपल्याबरोबर पराग पाटील संपादक आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर अजिंक्य गुठे आपल्याबरोबर आहेत। परागचं तुमच्याकडे सुरुवातीला येते। अर्थातच हा जो निकाल लागलाय म्हणजे जो अपेक्षित निकाल होता जनसामान्यांच्या मनातला तो निकाल आहे की आपला जो 2 दिवसापासून सांगत होते ज्या पद्धतीने पोल्स येत होते तो निकाल आहे? काय नेमकं या निकालाचं विश्लेषण कराल? महाराष्ट्रातला एक चांगला विश्लेषक आहे ग्रामीण भागात काम करणारा, त्याचा मला दुपारी फोन आला आणि त्याचं पहिलं वाक्य होतं की हा जनादेश नाही, हा धनादेश आहे। तर धनादेश हे खूप आपलं स्टेटमेंट होईल, पण आपण त्याच्या संदर्भात काही आता योग्य प्रकारे बोलणं आत्ता तरी ते योग्य होणार नाही। पण हा निकाल हे अपेक्षित अजिबात नव्हता। म्हणजे फक्त विश्लेषकांना किंवा पत्रकारांना किंवा सर्वसामान्यांना अपेक्षित नव्हता असं नाही, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो अपेक्षित नव्हता। म्हणजे आम्ही श्रेष्ठ भारत आणि श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी आपण 0 माईल शो एक केला होता। तर त्या 0 माईल साठी आम्ही म्हणजे ते नागपूर हे एपिसेंटर असणार आहे असं गृहीत धरून आम्ही तो नागपूरच्या त्या 0 माईलपासून तो शो सुरू केला होता। आणि ती आता वस्तुस्थिती लक्षात येते की तो आपला जो काही आडाखा होता तो योग्य प्रकारे आहे। पण तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोललो होतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी बोललो होतो, विचारक प्रचारक सगळ्यांशीच आम्ही बोललो होतो, ऑन रेकॉर्ड बोललो होतो, ऑफ द रेकॉर्ड बोललो होतो। त्या सर्वांच्या मनात ह्या सगळ्या शंका कुशंकाच होत्या। म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षासाठी काम करणारं की आता हे सरकार बदलणारे असं त्यांच्याकडून इनपुट्स येत होते। तर ही सगळी पार्श्वभूमी असताना आणि अगदी आज जरी आपण बघितलं की ही जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची आता जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातही स्वतः अजितदादा म्हणाले की आमचा काय कार्यक्रम होतोय की काय अशी आम्हाला शंका होती सकाळची जे हे बघून। अनपेक्षित असा हा निकाल आहे सगळ्यांसाठीच। हा पूर्णपणे अनपेक्षितच निकाल होता सगळ्यांसाठीच। आणि त्या पार्श्वभूमीवर मग ह्या निकालाचं आपण जेव्हा विश्लेषण पुढे करायला जाऊ त्याच्यात अनेक धागेदोरे आपल्याला तांत्रिकदृष्ट्या असतील किंवा आकडेवारीच्या असो ते आपल्याला पुढे त्याचा अभ्यास करावा लागेल। पण हा निकाल नक्कीच सर्वांसाठी अनपेक्षित होता। मला वाटतं मुख्यमंत्री म्हणालेत की लँडस्लाइड विक्टरी, तीच विक्टरी दिसली। अजिंक्य तुझ्याकडे येते। आपण श्रेष्ठमत हा कार्यक्रम केला, या श्रेष्ठमत कार्यक्रमात आपण लोकांबरोबर भेटलो, अगदी लोकांशी तळागाळात पोहोचलो। अगदी वाटतं सर तुम्ही पण अगदी सगळ्यांनाच भेटला, अगदी पार कोकणात गेलात, विदर्भात गेलात, या सगळ्यामध्ये वेगळी वेव्स किंवा अंडरकरंट सारखं दिसत होतं असं म्हणत होते सगळेजण। पण मग तो करंट कुठेच दिसला नाही, एकतर्फी सगळा निकाल आहे। करंट अंडरकरंट जो तो करंट तो डायरेक्ट निकाल दिसलाय करंट, आणि त्या करंटने सगळे तो करंट सगळ्यांना लागलेला आहे। म्हणजे काल परवा संजय राऊत जेव्हा पोल्स आले, एक्झिट पोल आल्यानंतर संजय राऊत आले आणि म्हणाले की हे एक्झिट पोल सगळे खोटे होणार आहेत, ते खरंच खोटे झालेले आहेत। म्हणजे ते एक्झिट पोल मध्ये नव्हतं एवढं यश महायुतीला मिळालंय। म्हणजे भाजप 130च्या पुढे जाणं, शिवसेना 50 आणि अजित पवार जवळपास 40 जातात असं म्हणून 200च्या वर जाणं हे एक्झिट पोलने सुद्धा दिले नव्हते। एक्झिट पोल त्यांना फार फार 170-180 पर्यंत हायस्ट देत होते। तर त्याच्यामध्ये जर एवढ्या जागा वाढतायत तर हा करंट मला वाटतं सगळ्यांना लागलेला आहे। तर हे काय झालं तर याची कारण खूप असू शकतात, वेगवेगळे पैलू आहेत खरं त्याच्यामध्ये पैलू आहेत। आता जे सरांनी पाहिलं असेल, आपणही आपल्या शो मध्ये प्रेक्षकांची मतं होती, अंडर करंट्स होते। म्हणजे आमच्याकडे मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये सोयाबीन होता, कापूस होता, अनेक ठिकाणी मराठा आरक्षण होतं, अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षण होतं। तर नेमकं मग गणलं कुठं? जे महायुतीच्या बाजूने वारं आहे असं बोललं जात होतं, पोल्समध्ये वेगळे आकडे होते पण ग्राउंडवर वेगळे आहे असे नेते सांगत होते। आणि लोकसभेला आपण बघितलं की महाविकास आघाडी जवळपास 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढे होती। तर 150 मतदारसंघाचे 6 महिन्यात असं काय झालं की 150 वरून हा आकडा 50 वर आवरला? हा प्रश्न मला पराग सरांना विचारला की 6 महिन्यात नेमकं काय झालं? कारण लोकसभेनंतर जे चित्र होतं मग ओव्हर कॉन्फिडन्स झाली महाविकास आघाडी किंवा त्याचे नेते, नेमकं कुठे चुकलं आणि हे सजग झाले महायुतीवाले, नेमकं काय झालं? मला तो हरियाणाचा जो निकाल आहे, हरियाणाच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला। पण काँग्रेसचा
तिकडे केंद्रामध्ये काँग्रेसने पण तो कॉग्निजन्स घेतला की इथे आपल्याला आता हरियाणामध्ये जे वोट विभागणी झाली, जी मतविभागणी झाली, त्याचा त्यांनी विचारविनिमय तर नक्की केला असणार. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांचे जो परिणाम असतील ते दोन्ही पक्षांनी जोखायला हवे होते. त्यामुळे आत्मविश्वास कोणाचा वाढला किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिलेत महाविकास आघाडीवाले असं म्हणता येणार नाही. फक्त मला जर विश्लेषण पटकन करायचं झालं या सगळ्या वातावरणाचं, तर लक्षात येते की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत गेल्या दोन वर्षापासून, म्हणजे इथे जे पक्ष फोडले गेले, दोन पक्ष, आधी शिवसेना आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हे दोन पक्ष फुटल्यानंतर ज्याला सहानुभूती म्हणतात ती आधी उद्धव ठाकरेंकडे होती, नंतर ती शरद पवारांकडे आली. आणि ह्या दोन नेत्यांना, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, या दोघांनाही गद्दार किंवा अशा प्रकारचं दूषणं लावली गेली. त्यामुळे नकारात्मकता खूप मोठी होती. आणि देवेंद्र फडणवीसांनी हे दोन पक्ष फोडले, आवश्यकता नसताना अजित पवारांना फोडलं, तो पक्षाची विभागणी केली, याचा कुठेतरी राग लोकांमध्ये नक्की होता. आणि लोक ते बोलत होते, आपल्याशी म्हणजे पत्रकारांशी बोलत होते, बाकीच्या लोकांशी बोलत होते, हे सगळं होतं. मग तसं असताना जेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमी नाही, याचं कारण काय, सतत आहे ना, म्हणजे मला व्यक्तिशः असं वाटतं की उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे इतर नेते असतील तर ते सतत विक्टिम प्ले करत गेले. विक्टिम प्ले करणे स्वतः आमच्यावर अन्याय झालाय, आमचा पक्ष फोडला. आणि ज्याला राज ठाकरेंनी त्यांच्या एका भाषणामध्ये रडूबाई असं त्यांना म्हटलं होतं. म्हणजे राज ठाकरेंना पब्लिकनंच चांगली ओळखतात ते, म्हणजे त्यांच्या संघटना बांधणीमध्ये आणि त्यांच्या इलेक्ट्रोल मेकॅनिझममध्ये काहीतरी त्रुटी असतील, पण त्यांना पब्लिकनंच चांगली कळते. त्यांनी हा जो रडूबाई त्यांना जे उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी बोलले होते ते विशेषण दिलं होतं, त्याच्यात एक माझ्या लक्षात काय आलं की विक्टिम प्ले करणं किंवा कमजोर लिडरशिप आपल्याकडच्या लोकांना आवडत नाही. सतत तुम्ही ना, म्हणजे हे लोक उद्या देश चालवणार किंवा महाराष्ट्राचं सरकार चालवणार आहेत, तर ते दुबळे असून चालणार ही लोक भावना आहे. ती महाराष्ट्रातल्या महिलांनाही दुबळे आपलं सरकार चालत नाही. तर त्यामुळे सतत विक्टिम प्ले करण्याचा जो दोष आहे तो त्यांना नक्की भोवला असावा असं मला वाटतं. लोकसभेला जे चाललं की सहानुभूतीच्या जोरावर शिंदे आपलं ठाकरेंच्या जागा वाढल्या किंवा सहानुभूतीची लाट होती म्हणून शरद पवारांच्या जागा वाढल्या, तर तीच सहानुभूतीच्या लाटेमुळे किंवा त्या वातावरणामुळे आता जागा पडल्या असंही कदाचित नाही. आणि विक्टिम प्ले करण्याचं एक थोडंसं एलॅबरेट करता येईल. जर लोकसभेला बघितलं तर त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी ह्या विक्टिम प्ले स्वतः, म्हणजे मी बारामतीत एकटा पडलोय, मला कुटुंबाने एकटा पाडले, हे पण लोकांना आवडलं नव्हतं. आणि मग लोकसभेच्या निवडणूक त्यांच्या नकारात्मक गेल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं की त्यांनी एक आक्रमकता परत सुरू केली. स्ट्रॅटेजी त्यांनी बदलली पूर्णपणे, ती पथ्यावर पडली. त्याचवेळी महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं ना तर शरद पवार एकटेच अत्यंत आक्रमकपणे वाढत होते, पण त्यांना त्या तुलनेत लोकांनी दान दिलं नाही, त्यांच्या पाड्यात टाकलं नाही. पण ह्या सगळ्यामध्ये आता ज्या पद्धतीने अजिंक्य सांगत होते की शेतकऱ्यांचे प्रश्न होते, आरक्षणाचे प्रश्न होते, या सगळ्या प्रश्नांवर लाडक्या बहिणीने मात केली असं म्हणायचं का? मग नक्कीच. म्हणजे लाडकी बहिणी योजना तसं आपण बघितलं ना तर जसं अजिंक्य म्हणाला की सोयाबीनचे प्रश्न असतील किंवा जाती आधारित काही आरक्षणाचे प्रश्न असतील, असे मराठवाड्यातले जरांगे पाटील यांचा उदय आणि निवडणुकीच्या आधीच त्यांनी जे काही आत्मघातकी भूमिका घेतली त्याचे वेगवेगळे म्हणजे त्यांच्या त्या भूमिका बदलण्याच्या आणि सातत्य न दाखवण्याच्या त्यामुळे तो लोकांमध्ये तो एलिमेंट होता, तो कास्टिझमचा एलिमेंट होता, तो खूप कन्फ्यूज झाला. त्यामुळे त्याचे परिणाम ओबीसी मतदानावरही दिसले, त्याचे परिणाम मराठा मतदानावरही दिसले. त्याचं आता जसे जसे आकडेवारी येईल तसं आपल्याला त्याचं अधिक विश्लेषण करता येईल. पण आता ठोक असं दिसतंय की कुठलीही लाट नव्हती आणि कुठल्याही प्रकारचा असा इश्यू नव्हता, दोन्हीकडे काही मोठा इश्यू या विधानसभेला. अशा वेळी फक्त लाडकी बहीण आणि त्याचा विरोध करणं एवढंच काम राहिलं होतं. आणि कदाचित त्या लाडकी बहीणचा इतका टेम्पो क्रिएट झाला आहे जो आपल्याला माहीत नसेल, किंवा की कुठला बाकीचा इश्यू नसताना लाडकी बहीणमध्ये मोठं टक्केवारी वाढली असू शकते, जे दावा केला जातोय तो जो अंडर करंट. अनेक नेते सांगतात की त्यांच्या सभांना पण महिलांची संख्या मोठी होती. अशा वेळी जो आपण कदाचित विश्लेषकांनी आणि मीडियानी त्या लाडक्या बहिणीचा हा जो भाग आहे त्यांच्याकडून तो नजरेतून सुटला असावा. निश्चितच आहे. आपण मवियाबद्दल बोलतो आहोत, पण दुसरीकडे महायुतीला सुद्धा तेवढंच मानलं पाहिजे. महायुतीने सुद्धा म्हणजे खास करून भारतीय जनता पक्ष जो
आपण बघितलं की लोकसभेमध्ये दिसला नव्हता थोडाफार आणि त्यामुळे त्याचा फटका बसला होता. त्याच्यानंतर RSS कुठेतरी जागी झाली या सगळ्यामध्ये असं म्हटलं तर चालेल का? शक्यता आहे. RSS जागी झाली असं म्हणण्यापेक्षा RSSची नाराजगी जी होती ती काही लपून राहिली नव्हती. ती जी आपण 2019 साली त्याच्यानंतर बघितलं तर विदर्भात भारतीय जनता पक्षाला काही जागांचा फटका 2019 सालीच बसला होता. त्यामुळे तिथे जे अंडरकरंट्स भारतीय जनता पक्ष आणि RSS मध्ये होते ते आम्ही जेव्हा नागपूरमध्ये फिरत होतो किंवा आम्ही तिथे पण गेलो रेशीम बागेमध्ये, तिथल्या काही लोकांशी बोललो, ग्रामीण भागातही नागपूरच्या आणि आसपासच्या आम्ही फिरलो, तर एक लक्षात आलं की RSSची शताब्दी आहे पुढच्या वर्षी येतात. तर तिथे अशा वेळी RSS किती नाराज असलं तरी शताब्दी वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार इथे नसणं हे RSSला परवडणारं नव्हतं. आणि महाराष्ट्र आणि पर्यायाने मुंबई ही असणं राजकीयदृष्ट्या कारण हे कमर्शियल हब आहे ते गमावून चालणार नव्हतं. त्यामुळे RSSने नाराजी असूनही मला वाटतं की केडर उतरला असावा. कारण नंतर अनेक गोष्टीमध्ये अनेक व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा मीडिया असेल त्याच्यामध्ये RSS ॲक्टिव्ह झाल्याचे काही नमुने पाहायला मिळाले आणि त्याच्यातून वाटतं की RSSनी नाईलाजाने का होईना इथे काय शेवटी आपण ते मैदानात उतरले होते. निश्चित त्याचाच परिणाम आपल्याला बघायला मिळतो. दुसरीकडे आपण जर म्हटलं अजित पवारांचा विषय निघाला, अजित पवारांवर नाराज आहेत, एकनाथ शिंदे आणि भाजप चालतील असं सुद्धा लोक बोललं जातं. पण अजित पवारांचा पण जो काय आकडा आलेला आहे तो सुद्धा थोडका नाही. 40 गेले 40च आणलेत त्यांनी परत. त्याचं मला सगळ्यात महत्त्वाचं कारण हे वाटतं की लोकसभेला गडबड काय झाली होती, शिवसेना म्हणजे शिंदे आणि भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत आणि त्यातल्या त्यात अजित पवार हे ऑड मॅन आउट आहेत ह्या तिघांमध्ये. म्हणजे ऑड मॅन आउट ते ऍक्सेप्टन्स अजित पवारांना शिवसेनेच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा नाहीये. त्याचा फटका त्यांना लोकसभेला बसला. भाजप आणि शिवसेनेचं वोट शेअर त्यांना पडलं नाही अजित पवारांना. ते त्याचा मला वाटतं ते जे चुकलं होतं समीकरण ते त्यांनी इथे झालं. यावेळेस विधानसभेत अजित पवारांना वोट ट्रान्सफर झालेलं आहे महायुती म्हणून. म्हणजे शिवसेनेच्या आणि भाजपच्या लोकांनी अजित पवारांना ऍक्सेप्ट केलंय महायुतीचा भाग म्हणून आणि त्यांना मत दिलंय. का? कारण आपलं सरकार येईल. तर तो ऍक्सेप्टन्स जो आहे तो अजित पवारांबद्दलचा वाढला. त्याच्यामुळेच म्हणजे शरद पवारांनी कितीही फोर्स लावला, म्हणजे आंबेगावमध्ये जाऊन वळसे पाटलांना पाडा 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 केलं, शेवटी सभा बारामतीत घेतली, तिथं त्यांनी अग्रेसिव्ह झाले. म्हणजे शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात मॅन टू मॅन मार्किंग केलं होतं आणि हे 6 महिन्यापासून त्यांनी व्यवस्थित तयारी केली होती की हा उमेदवार असेल, त्या उमेदवाराला स्थानिक मतदारसंघात फिरवणं, कार्यक्रम घेणं, लोकांमध्ये नेणं, मेळावा घेणं, त्यांनी तो तयार केला होता, उमेदवार तयार केला होता. एवढं तयार केलेलं असतानाही फक्त अजित पवार एकट्याच्या जीवावर त्या उमेदवाराला काय म्हणतात सामना करू शकत नाही. त्यांना शिवसेना, शिंदे आणि भाजपचं व्यवस्थित बॅकिंग यावेळेस मिळालं जे लोकसभेला मिळालं नव्हतं. त्यामुळे हा आकडा आपल्याला दिसतोय. म्हणून याच्यात थोडंसं मी ऍड करतो. जसं एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण आलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा जो पारंपरिक वोटर आहे तो धनुष्यबाणाची त्याला सवय होती. कमळाच्या ठिकाणी जिथे नसेल तिथे धनुष्यबाणावर त्याला ती सवय होती. पण त्यांना घड्याळाबद्दल आकस होता आणि अजितदादांकडे घड्याळ आल्यामुळे तो सुरुवातीला फटका बसला त्यांना. आता त्यांनी ते करेक्टिव्ह मेजर्स कदाचित केले असावेत. आणि दुसरं म्हणजे जी बारामती लोकसभा मतदारसंघात जी बघितलं तर जी खडकवासलामध्ये जी आहे ना तो लीड फक्त खडकवासलामध्ये मिळाला आणि खडकवासला भारतीय जनता पक्षाचा मोठा गड आहे. तर त्यामुळे अख्ख्या सुनेत्रा पवारांना जे लीड मिळालं होतं ते फक्त खडकवासलामधून मिळालं होतं, हेही आपल्या निदर्शनास आलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सपोर्टिंग काम केलं नाही असं 100% म्हणता येणार नाही. फक्त आता यावेळी काय होतं, अधिक व्यापक पद्धतीनं कंबर कसली गेली आणि आता एकत्रितपणे कॅन्डिडेट देताना त्यांनी ती काळजी घेतली. महत्त्वाचा मुद्दा आहे, कॅन्डिडेट देताना काळजी घेतली. पण आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की शरद पवारांनी झंझावात केला. अक्षरशः आपण बघतो महाराष्ट्रात त्यांनी पिंजून काढला आणि सरळ सांगितलं की ह्याला पाडा म्हणून. तरीही आपण बघतो जे चित्र दिसतंय ते वेगळं आहे. याचा अर्थ काय समजायचा? शरद पवारांची विश्वासार्हता कमी झाली? नाही, शरद पवारांच्या बद्दल लोकांच्या मनात खूप उलट ती जी भावना होती ना की शरद त्यांनी खूप चांगले कॅन्डिडेट दिले, त्यांनाही नस खूप चांगली माहिती आहे. पण 2 गोष्टी असतात. चुकलं असं नाही की आता शरद पवारांचं जे वय आहे, त्यांचं जे वय तर साधारणतः जो 50शीतला आजचा राजकारणी आहे त्याला पुढे 20-25 वर्ष राजकारण करायचं आहे, तर त्याला
तो विचार शरद पवार आणि अजित पवार या दोघांपैकी कोणाला आता धरून ठेवायचं असं त्यांनी जर विचार केला तर साहजिकच तो अजित पवारांकडे त्याचा झुकाव अधिक असेल. फक्त वय हा काय आहे गता. आणि मधल्या काळात काय झालंय, जर म्हणजे उद्धव ठाकरेंकडे असेल किंवा शरद पवारांकडे असेल, आपण जेव्हा 0 माईल शोमध्ये पहिलं विश्लेषण करताना सांगितलं होतं की ही जी लढाई आहे ही परसेप्शन मॅनेजमेंटची विरुद्ध इलेक्टोरल मेकॅनिझमची आहे. म्हणजे परसेप्शन शरद पवारांच्या बाजूने होतं, उद्धव ठाकरेंच्या बाजूने परसेप्शन होतं, पण इलेक्टोरल मेकॅनिझममध्ये जे अत्यंत जे खाली ग्रासरूटवर खेळाडू असतात राजकारणातली, ते सगळे फुटून बाहेर समोरच्या पार्टीत गेले होते. म्हणजे जशी आपण त्या नारायणी सेनेची जी गत होती की श्रीकृष्ण त्या बाजूने होता पण सैन्य ह्या बाजूने होतं श्रीकृष्णाचं, ती नारायणी सेना विरुद्ध, पण नारायणी सेनेसारखी गत झाली नाही. यावेळी नारायणी सेना जिंकली आणि श्रीकृष्ण हरला. निश्चित. आणि हेच खूप इंटरेस्टिंग. आणि ज्या पद्धतीने शरद पवारांच्या एकीकडे म्हणतात की तुमचं वय आणि हा मुद्दा लक्षात घेतला असेल, पण याचा अर्थ दुसरीकडे असाही समजायचं की सुप्रिया सुळेंना नाकारला, म्हणजे का कुठेतरी सुप्रिया सुळे वर्सेस अजित पवार अशी सुद्धा लढाई होती. नाही, जर लक्षात घेतलं ना तर सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार ही लढाई म्हणजे माध्यमातूनही आली नाही आणि कुठल्याही परसेप्शनमध्येही आली नाही. अजित पवार विरुद्ध शरद पवार हीच मूळ लढाई होती. पण शरद पवारांनी खुबीनी काय केलं की ती जी आधीच्या जनरेशनच्या काका पुतण्याची लढाई मायक्रो मॅनेजमेंट करून ती बारामतीमधल्या श्रीनिवास पवारांचा मुलगा आणि अजित पवार या नवीन काका पुतण्यांमध्ये करून घेतली. त्यामुळे इकडचा जो आधीचं जे बॅगेज होतं ते पूर्णपणे शिफ्ट झालं श्रीनिवास पवार विरुद्ध अजित पवार इकडे स्थानिक पातळीवर. त्यामुळे ती बारामतीची लढाई अजित पवारांना तुलनेत युगेंद्र आल्यामुळे सोपी गेली आणि युगेंद्र पवारांचा एवढा तो अंमल तिथे दिसला नाही की त्यांना वेळ पण नाही ते मिळाला. तर ॲक्सिडेंटल उमेदवारासारखं ते आले, कारण त्यांना ती पण एक अपरिहार्यता शरद पवारांकडे होती की त्यांना चांगले कॅन्डिडेट सापडले नाहीत, तेवढे तगडे कॅन्डिडेट. म्हणजे कॅन्डिडेट चांगला आहे युगेंद्र पवार, कालावधी सुद्धा कमी मिळाला त्यांना. आणि निश्चित आपण अजित पवारांबद्दल बोलताना अजिंक्य तुला विचारावं असं वाटतं की एकनाथ शिंदे फक्त लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदे किंवा हे निवडून येऊ शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने लोकांमध्ये वावरत आहेत किंवा त्यांचा जो काही छबी दिसते ती खूप वेगळी आहे, ती सुद्धा कुठे त्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम झाला. म्हणतातच ना, मी सीएम आहे, मी कॉमन मॅन आहे. आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे शिवसैनिक ज्यावेळेस ते म्हणतात तुलना करायला लावतात की मागचा मुख्यमंत्री आणि माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत कसा फरक आहे तुम्ही बघा. ते घरी बसणारे होते, मी लोकांच्या घरी जाणार आहे. ते जेव्हापासून सीएम झालेत ते दौरे करतायत, ते प्रचारामध्ये फिरले. जेवढे आमदार शिवसेनेसोबत म्हणजे शिंदेसोबत आले होते ते प्रत्येक मतदारसंघात गेले. त्यांच्यासाठी त्यांनी आता अर्थात ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी यंत्रणा त्यांनी उभ्या केल्या, त्यांच्यासाठी सगळं प्रचार व्यवस्था सगळी केली. मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर जे जे त्यांना शक्य होतं त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांना दिलं. प्रतिमा बनवली त्यांनी. मध्ये आता एक योजना लाडकी बहीणच्या आधी सरकार आपल्या दारी होतं. महाराष्ट्रातल्या कित्येक मतदारसंघांमध्ये सरकार आपल्या दारीच्या सरकारी खर्चानं झालेले आहेत कार्यक्रम. तर माझा एक सीएम राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या दारी येतोय, थेट भेटतोय, ही इमेज त्यांनी बदलवली. आणि त्याचा फायदा निश्चितपणे झाला की लोकांमध्ये म्हणजे एक सुरुवातीचं 1 वर्ष जर आपण बघितलं की जेव्हा हे स्प्लिट झालं शिवसेनेचं, एकनाथ शिंदेच्या बद्दल गद्दार हा एक टॅग त्यांना लागला होता. त्यांच्या सोबतच्या लोकांना तो होता की नाही हे गद्दार आहेत किंवा ह्यांनी आपला पक्ष फोडला. पण नंतर लोकांमध्ये तो ऍक्सेप्टन्स एकनाथ शिंदेबद्दल सुद्धा तयार झाला. आज किती नाही म्हटलं तरी लोकांना सीएम फेस आहेत का नाही एकनाथ शिंदे चांगलं काम करतात, लोकांची पसंती पण वाटतं सर्वेमध्ये त्यांना मिळाली. पण याच्यात एक ना हा बिहेवियरल भाग झाला. त्यात थोडं आपण मागे जाऊया. मी थोडंसं पटकन 2 मिनिटात तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या तिघांचं जो मी एकत्रित हे समदुःखी होते असं आपल्याला म्हणता येईल की त्यांच्यामध्ये ना एक कॉमन काय कॉज आहे की आपापल्या पक्षामध्ये त्यांना ते कॅलिबरचे असूनही त्यांना थोडंसं डावललं जात होतं किंवा त्यांचे पंख छाडण्याची प्रक्रिया सुरू होती सुप्तपणे. त्यामुळे तिघांनी एकत्र येणं ही काळाची आणि त्यांची एकमेकांची गरज होती. तर त्यांनी तिघांनी जी स्ट्रॅटेजी आखली त्यालाही फळं मिळतात असं मला वाटते की जी काय 2-3 वर्षापासून त्यांच्यामध्ये काही जो काही संवाद चालू झाला की तिघही स्टालवट आहेत, तिघे उत्तम आहेत, ग्राउंडवर त्यांचा कनेक्ट चांगला आहे, तिघही चाणक्य नीतीमध्ये उत्तम आहेत.
त्यामुळे आपापल्या पक्षामध्ये तिघही उत्तम होते, मुख्यमंत्री मटेरियल तिघही आहेत, पण त्यांनी आपापसात स्पर्धा करण्यापेक्षा त्यांनी एकमेकांचे हात धरून हा जो काही एक नवीन नीती आणली, स्ट्रॅटेजी आणली, त्यांच्या पक्षामध्येही त्यांनी शह दिलेत, त्यांचं स्वतःचं महत्त्व वाढवलं आणि आता ते आपापसात बसून ठरवतील. पण त्यांनी आत्ता या क्षणापर्यंत त्यांनी एकमेकातली स्पर्धा अतिशय शिताफीने टाळलेली आहे. बरोबर आहे. पण दुसरीकडे मवियाचं जर आपण विश्लेषण केलं, कारण आता जे चित्र दिसतंय, काँग्रेसला अनपेक्षित असा धक्का बसलेला आहे. आपण फक्त म्हणजे काँग्रेसचे जे काही मोठे दिग्गज नेते घराणी होती त्या सगळ्यांना फटका बसलेला आहे. अगदी नाना पटोले जिंकले तसं म्हणतो आपण, अगदी काही मार्जिनने जिंकलेले आहेत. हां, मग काय नेमका याचा अर्थ काय समजायचा? नाही, सिंपल आहे. परसेप्शनमध्ये ना जो उद्धव ठाकरे आणि शरद पवार ज्यांच्या सहानुभूतीचा आपोआप फायदा काँग्रेसला मिळत होता, ज्याला आपण ॲडव्हान्टेज म्हणतो, त्यांनी फक्त शांत गप्प बसून राहिले असते. जसं लोकसभेला त्यांना थोडा बेनिफिट झाला होता, स्ट्राईक रेट त्यांचा वाढला होता, तसाच स्ट्राईक रेट त्यांचा जर त्यांनी शांतपणे राहून कुठलीही कंट्रोवर्सी न करता आणि चांगले कॅन्डिडेट देऊन सत्ते स्पर्धेपासून आम्ही लांब आहोत. कारण तो इथे काय झालं की हे दोन पक्षाची जी विघटन झालं, सगळ्या हे दोन तुटले गेले दोन पक्ष, त्याच्यानंतर प्रादेशिक पक्षाच्या पातळीवर एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि त्याचवेळी लोकांना भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्याला पर्यायी जर बघायचं असेल तर लोक काँग्रेसकडे बघू शकले असते. पण त्यांनी ते नवीन नेतृत्व विकसित करणं, मधल्या काळात लोकसभेला आपण बघितलं की अमित देशमुख असतील, धीरज देशमुख असतील किंवा इकडे विश्वजित असतील, ही सगळी जी तरुण नेते मंडळी आहेत तर त्यांना तो वाव मिळायला हवा होता. त्यांनी चांगल्या प्रकारे लोकसभेसाठी काही चांगल्या स्ट्रॅटेजीज केल्या, त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला झाला. पण हे नेतृत्वामध्ये नवीन नेतृत्वाला वाव देण्याची जी गरज असते ती कदाचित काँग्रेसकडे तो चेहरा किंवा तसं प्रभावी नेतृत्व नव्हतं. आणि शरद पवारांकडे पूर्णपणे नेतृत्व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं ऐकण्यासाठी त्यांची मानसिकता अजूनही तयार नाही. तर दुसरीकडे आपण बघतोय की उद्धव ठाकरे घराण्याचा जर आपण विचार केला तर सहानुभूतीची लाट होतीच असं म्हणू शकतो आपण. पण ज्या पद्धतीने ठाकरे घराणं किंवा ठाकरे कुठेतरी रणनीतीमध्ये चुकले, सहानुभूती व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी ती जे मॅन टू मार स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे त्यामध्ये कुठेतरी ते चुकले. इथे आपण थोडा मॅक्रो लेवलवर विचार करू. ठाकरेंचं तसं चुकलं नाही, सहानुभूती त्यांची म्हणजे अगदी आजही लोकांना जे किंतु परंतु येतोय की बाबा हा जो काही निकाल लागला त्या निकालाबद्दल जे प्रश्नचिन्ह मनामध्ये उमटतंय ते अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. पण ठाकरेंचं नेमकं जे बाळासाहेब ठाकरेंचा जो हा पक्ष त्यांनी जो विकसित केला, त्यांनी त्यांच्या हाताखालचे जे छोटे छोटे नेते होते त्यांना लोकनेते म्हणून परिवर्तित केलं. त्या क्षेत्रातली ती माणसं त्यांनी विकसित केली. आज ती माणसं एवढी मोठी झालीत कारण ती बाळासाहेब ठाकरेंना ऐकणारी होती, कारण ते लार्जर दॅन लाईफ त्यांची इमेज होती. त्यांना हे सगळे नेते मोठे झाले तरी ते बाळासाहेब ठाकरेंच्या अंकितच राहिले. पण ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांचं उंची आहे ती कदाचित उद्धव ठाकरेंपेक्षा थोडी मोठी झाली. तर त्यामुळे ते नेते उद्धव ठाकरेंना कदाचित जुमानू शकले नसते. ते एक बाहेर पडले की उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे लोकनेत्यांना सांभाळण्याची जी नीती पक्षाच्या पातळीवर अंगीकारायला हवी होती ती नाही झाली. त्यामुळे मोठे नेते आजही शिवसेनेत तयार नाही होते. त्यामुळे त्याची परिणती ना ती ह्या पराभवाच्या मागची कारणं जर त्यांना जर आत्मपरीक्षण करायचं झालं तर शिवसेनेच्या ह्या जडणघडणीमध्ये हे सगळे लोकनेते तयार न होणं ही एक मोठी चूक असू शकते त्यांच्या स्ट्रॅटेजीमधली. मला याच्यामध्ये एक ऍड करायचं आहे की शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेमकं काय काय गोष्टी चुकत गेल्या असं मला वाटतं. एक तर त्यांचे उमेदवार खूप ठिकाणी चुकले. त्यांनी अवास्तव जागा मागितल्या ज्या काँग्रेस कदाचित निवडून आल्या असत्या. म्हणजे विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी आज उमेदवार पराभूत झालेले आहे शिवसेनेचे, तिथे जर काँग्रेस असती तर कदाचित त्यांनी व्यवस्थित फाईट दिली असती, पण ते शक्य झालं नाही. अगदी आत्मविश्वास म्हणजे सहानुभूती आहे, आम्ही मुख्यमंत्री होणार आहोत, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त जागा आम्ही लढणार आणि आम्ही सगळ्यात जास्त निवडून येणार. म्हणजे जो लोकसभेला जे झालं त्याच्यातून या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्यांना वाटलं की त्याचं पुन्हा एकदा पार्ट 2 विधानसभेत होईल, पण ते तसं झालं नाही. हा आत्मविश्वास पूर्ण तिथे त्या ठिकाणी गेला. दुसरं, उमेदवार देणं खूप ठिकाणी ठाकरेंचं चुकलं. जे शरद पवारांनी केलं, म्हणजे शरद पवारांची पार्टी 1 वर्ष आधी फुटली, जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं.
1.5 वर्षामध्ये त्यांनी 1 लोकसभा निवडणूक लढवली. जेवढी माणसं त्यांची गेली होती तेवढ्या मतदारसंघांमध्ये माणसं उभी करून त्यांना ताकद देणं, त्यांना एवढ्या कॅपेबल बनवणं की तो समोरच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये तगडे आव्हान देऊ शकेल. तेवढा वेळ नसताना सुद्धा शरद पवारांनी ते लोकसभेला केलं, 10 पैकी 8 खासदार निवडून आणले. उद्धव ठाकरेंकडे विधानसभेसाठी जवळपास 2 ते 2.5 वर्षाचा वेळ होता. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना 45 जे आमदार त्यांचे गेले होते त्या मतदारसंघांमध्ये 45 माणसं सुद्धा उभी करता आलेली नाहीत, हे वास्तव आहे. म्हणजे आज जेवढी माणसं त्यांची गेलेली आहेत, जे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग ना त्यांना करता आलं बरोबर. जेवढी माणसं शिंदेसोबत गेली, शिंदेने तेवढी निवडून आणली, ते ठाकरेंना तिथे माणूस उभा करून त्याला तयार करणं आणि उमेदवार म्हणून प्रेझेंट करणं हे जमलं नाही. अनेक ठिकाणी असं झालं की हा उमेदवार आता काल परवाला नवीन चेहरा होता, अगदीच अनोळखा नवीन चेहरा होता. ठाकरेंना मत द्यायचंय, मतदारांना मशालचं बटन दाबायचंय, पण तो उमेदवार तेवढा नाहीये की मी त्याला मत देईल. असं अनेक मतदारसंघांमध्ये झालंय. म्हणजे औरंगाबाद मध्य विधानसभा आहे म्हणून औरंगाबाद म्हणतोय, तर औरंगाबाद मध्यमध्ये ऐन वेळेस जो उमेदवार ठाकरेंनी दिला होता तो म्हणले की मला आता निवडणूक नाही लढायची, त्यांनी ऐन वेळेस म्हणजे माघार घेतली आणि संपवून टाकलं. मग तिथं दुसरा उमेदवार जायला लागला. तर ही वेळ ठाकरेंवर आली होती. त्यांनी दिलं नाही, माणसं नाही उभी करता आली. म्हणजे इलेक्ट्रल मेकॅनिझम जे म्हणतोय ना, ते पूर्णपणे ते जे ना ते वर्कआउट नाही करता आलं त्यांना. आणि मग नंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये सभा करणं आणि मग सर म्हणाले तसं सहानुभूती आणि माझा पक्ष चोरला आणि माझा बाप चोरला, हे एका लिमिट पर्यंत परसेप्शन ठीक आहे. पण ज्यावेळेस मतदार ग्राउंडवरची जी फाईट असते मतदारांना बाहेर काढणं आणि त्याला आपल्या मतदान केंद्रापर्यंत आणून आपल्या ह्याचं बटन दाबायला लावणं उमेदवाराचं, ही जी प्रक्रिया आहे तिथं मला वाटतं उद्धव ठाकरेंचं बऱ्यापैकी घडलंय. निश्चय. आणि तोच मोठा फटका बसलेला बघायला मिळतो. पण दुसरीकडे ह्या ठाकरेंबरोबर दुसरे ठाकरे जे आहेत, राज ठाकरे, आपण बघतो की कधी नव्हे तर त्यांनी स्वतःच्या मुलाला थेट उतरवलं, माहीम दादर सारख्या मतदारसंघातून उतरवलं. आणि आता जे चित्र दिसतंय ते फार भीषण आहे ऍक्च्युली. मगाशी तुम्ही जे ओव्हर कॉन्फिडन्सचा जो मुद्दा आणला ना, तो राज ठाकरेंना पूर्णपणे लागू होतो. त्यांना जो आत्मविश्वास, हा अति आत्मविश्वास जर झाला किंवा फाजील आत्मविश्वासामध्ये जर त्याचं परिवर्तन झालं, तर त्याची जी परिणती होते ती राज ठाकरेंच्या आत्ताच्या स्थितीमध्ये आहे असं म्हणता येईल. त्यांच्याकडे बघा परसेप्शन आणि बाकी काही नसलं तरी राज ठाकरेंकडे स्वतःचा एक फॅन फॉलोइंग आहे. राज ठाकरेंना मीडिया खूप चांगला फॉलो करतो, त्यांच्या सभांना गर्दी होते, वलय आहेत. पण संघटनही खरं तर त्यांचं संघटन कौशल्यही खूप चांगलं आहे राज ठाकरेंचं. पण सातत्याचा अभाव आणि भूमिका बदलण्याचा जो काही त्यांना फटका बसला तो बसला. आणि थोडा अति आत्मविश्वासामुळे आपल्या मुलाचं राजकीय जी कारकीर्द त्यांनी पणाला लावली ती त्यांनी नीट आधी म्हणजे रणनीती आखायला पाहिजे होती, त्याचे कमी पडले. बोलून चर्चा करून ती त्यांना करायला हवी होती. तर त्या पद्धतीनं आधीचं त्यांनी लोकांशी चर्चा किंवा विनिमय केला नाही. त्यामुळे ही आजची वेळ म्हणजे दोन्ही जे उमेदवार हरले खरं तर त्यांचे तिथे मोठा तिथे प्रभाव होता. राज ठाकरेंचाही प्रभाव मोठा आहे त्या माहीमच्या मतदारसंघामध्ये आणि सदा सरवणकरांचाही प्रभाव आधीपासून आहे. पण त्या दोघांनी त्या सीट्स गमावल्या. निश्चित. पण आता हा प्रश्न मला विचारावंसं वाटतं की आता या दोन्ही ठाकरेंचं होणार काय? ठाकरे आहे, महाराष्ट्रात आहे. मला काळजी ठाकरे कुटुंबाची नाही. ठाकरे कुटुंब कदाचित त्यांचा जो एक वलय आहे किंवा प्रभाव आहे तो टिकून राहील. त्यांच्या 3 पिढ्यांचं कर्तृत्व आहे. फक्त काळजी वाटते की प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व संपलं आहे का? कारण प्रादेशिक पक्ष किंवा प्रादेशिक अस्मिता म्हणतो, ती प्रादेशिक अस्मिता आज कधी नाही ते मला अजित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसली की अजित पवारांनी तिथे मराठीचा आग्रह धरला की आता अभिजितमध्ये की पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगणं की आम्ही आता हिंदी बोलणार नाही, मराठीतच आम्ही बोलू. म्हणजे आता तो शिफ्ट झाला आहे. राज ठाकरेंकडचा जो प्रादेशिक अस्मितेचा जो मुद्दा होता तो आता अजित पवार पण स्वतःकडे घेत आहेत की काय, अशी एक शंका निर्माण झाली. नाही, आता अजित पवारचा आपण विषय काढलेला आहे. आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. ह्या ज्या सीट्स आहेत अर्थातच 130च्या जवळपास, म्हणजे 2 जास्तीच म्हणू शकतो आपण, भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत. 52वर जवळजवळ आपण आत्ताची जी गणित आहेत त्याप्रमाणे शिवसेना आहे आणि 40वर अजित पवार आहेत. सरकार नेमकं कसं असेल? हे तिघं जुळून घेतील? नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे या तिघांना एकमेकांना धरून ठेवण्याची गरज आहे. हे तिघं एकमेकांना धरून ठेवतील, त्याचे फायदे त्यांना कळलेत आणि त्यांना तोटेही माहिती आहेत. ते तिघही पोळलेले लोक. गाफील राहून चालणार नाही, गाफील नाही राहणार ते. मला जे त्यांचं आता त्यांची जी वाटचाल बघितली तर त्यांचं
ते तिघांकडे आता वेळ आहे, वय त्यांच्या बाजूनी आहे, ते बरोबर असे मध्यमवयीन आहेत. फडणवीसांकडे तर खूप जास्त कालावधी आहे आणि दोघंजण तर मुख्यमंत्री झालेले आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची मनीषा असू शकते, पण त्यांच्याकडे आता ते आता एका पक्षाचे नेते झाल्यामुळे त्यांच्याकडे ती मॅच्युरिटी गेल्या वर्षभरात आता हळूहळू दिसून आलेली आहे. त्यांनी त्यामध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स त्यांच्या लक्षात आलेली आहेत आता, आणि ते तशा पद्धतीने आता त्यांचा कॉन्फिडन्स वाढल्याचं दिसतं. आणि ह्या आजच्या निकालामुळे त्यांचा कॉन्फिडन्स अधिक वाढला की त्यांनी जेवढे त्यांच्यासोबत आले होते ते सगळे त्यांनी रिटेन केले. आता जे तुम्ही म्हणाले की तिघांना एकमेकांची गरज आहे, पण जे आता आकडेवारी दिसते त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ह्या दोघांची किती गरज आहे हा प्रश्न पडतोय. मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आता त्यांच्यावर जो आधीचा आरोप होता की यूज अँड थ्रो करण्याचा, तर तो आता इतक्या लगेच ह्या दोघांकडे बाबतीत ते धरसोड वृत्ती करणार नाहीत. ह्या दोघांना जपायचा प्रयत्न करतील, काहीतरी कॉम्बिनेशन्स करतील. त्या प्रत्येकाच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत त्या ॲस्पिरेशन्स पूर्ण व्हाव्यात त्यासाठी अंडरस्टँडिंग करतील. आता ती मॅच्युरिटी या तिघांकडे आली आहे आणि त्यांना रिझल्ट तसे आल्यामुळे आता त्या दिशेने ते नक्की प्रयत्न करतील हा विश्वास वाटतो. निश्चय. अजिंक्य, तुझ्याकडे येते. आत्ता नेमकं कशा प्रकारे असणार? आता दुसरीकडे MVAचं आता भविष्य कसं असेल? कारण MVA ज्या पद्धतीने दिसते, म्हणजे आज जे आकडे दिसते ते सगळ्यांनाच धक्कादायक आहेत. MVAनी आता नेमकी कशा प्रकारे रणनीती असेल किंवा काही रणनीती असेल का त्यांची, किंवा ते सावरतील का? अगदी खरंच प्रश्न विचारते, सावरतील का MVA? पुढचे 6 महिने तरी सावरतील, कारण आता विधानसभा झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यात लगेच राज्यातल्या महापालिकांची निवडणुका होतील, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदा होतील, नगरपालिका आहेत. ह्या गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून सगळ्या निवडणुका ठप्प झाल्या. तर ह्या निवडणुका विधानसभा झाल्यानंतर तर ह्या टप्प्याटप्प्यानं त्या होतील. त्यात जर ह्या म्हणजे विधानसभेतून झालेल्या चुकातून म्हणा किंवा जिथे ते कमी पडले त्यातून जर ते काही शिकले तर त्यांना पुढच्या या 6 महिन्यात 2025 मध्ये ज्या निवडणुका होतील त्यात काहीतरी बरं यश मिळू शकेल. तर हाच मुळात प्रश्न आहे की आता निवडणुका होतील का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या? कारण आता कुठेतरी कॉन्फिडन्स आला असेल. आता होणार, आता व्यवस्थित होतील. आणि दुसरं काय की आता सगळ्यात मोठा पक्ष आपण ज्याला महाविकास आघाडीला अपेक्षित करत होतो की काँग्रेस आहेत, तर काँग्रेसची एवढी दिग्गज माणसं पराभूत होत आहेत, म्हणजे हा त्यांनी विचार करण्यासारख्या आत्मपरीक्षणाच्या पलीकडचा विषय झालेला आहे की जी माणसं मुख्यमंत्री पदाचे दावेदार होती, म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, यशोमती ठाकूर असतील, ही माणसं जर पराभूत होत आहेत तर काँग्रेसचं कुठेतरी घडलेलं आहे आणि खूप मेजर घडलंय. तर ते त्यांना लक्षात कदाचित येत नाहीये. ते बाहेरच्या ह्या राहुल गांधी आणि भारत जोडो आणि तो जो काही परसेप्शन आहे संविधान बचाव वगैरे, काँग्रेस बचाव म्हणण्याची वेळ आली, उमेदवार पडायला लागलेत. तर इथपर्यंत हे त्यांच्या घरात एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. तर त्यातून त्यांना नक्कीच सावरावं लागेल, कारण फार वेळ मला वाटतं आता महायुती देणार नाहीये महाविकास आघाडीला. पुढच्या 6 महिन्यामध्ये ह्या मोठ्या निवडणुका आहेत, कारण 23 महापालिकांमध्ये प्रशासक आहेत, जवळपास 1000-1500 नगरपालिका आहेत, या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणुका आहेत. जिल्हा परिषद मला वाटतं याच्यामध्ये आता आपण लक्षात घेतलं ना की आपण आडाखे काय करतो, 3 सत्ताधारी पक्ष, 3 विरोधातले पक्ष आणि 3 काठावरचे पक्ष. त्या 3 काठावरच्या पक्षांना लोकांनी बाजूला काढलेले पूर्णपणे, आणि 3 जे विरोधातले पक्ष होते त्यांनाही फार दांड त्यांच्या पदरात टाकलेलं नाही. तर त्यांना ज्याला आपण विकासाचं प्रारूप म्हणतो की डेव्हलपमेंटचं प्रारूप म्हणतो, की जसं आपण मागाशी म्हटलं की ह्या लाडकी बहीण योजनेमधल्या ज्या महिला वर्ग आहे जो वंचित किंवा त्या उपेक्षित गटातला आहे, आणि त्याशिवाय नवीन जो तरुण वर्ग आला आहे त्या तरुण वर्गांना हे रस्ते, इमारती, धरणं, पायाभूत सुविधा याचं आकर्षण मोठं आहे. आणि जरी आपण म्हटलं की आधीच्या पण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळात अनेक प्रकल्प सुरू झाले होते, पण दुर्दैवाने त्याचवेळी कोविडचा कालखंड होता, काही त्यांना थांबवावे लागले, काही पूर्णपणे त्यांचे डिसिजन चुकले असं नाही म्हणता येणार, पण त्यांनी लोकप्रिय निर्णय घेण्याच्या नादामध्ये काही डेव्हलपमेंटच्या ज्या प्राधान्यक्रम होते ते थोडेसे मागे ठेवले. आणि त्यांचा एकूण ॲप्रोच जेव्हा मी कोकणात फिरलो तेव्हा आतून एक तरुण जी मुलं आहेत त्यांना वाटत होतं की इथे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट येतच नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. ही जी खंत नवीन पिढीमध्ये तयार झाली आणि ही जी लोकप्रिय त्यांना वाटते की लोकप्रियता आहे की हे सगळ्या डेव्हलपमेंट ज्या प्रोजेक्टना विरोध करायचा पर्यावरणाच्या किंवा इतर कारणामुळे, पण त्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी करायला पाहिजे. प्रोजेक्टला विरोध करणारा पक्ष अशी जी काही
त्यांच्याबद्दलची जी काही मानसिकता झाली लोकांची, त्याचा पण कोकणामध्ये त्यांना बऱ्यापैकी फटका पडलेला असू शकतो. म्हणजे एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यापासून ते हे सांगत होते की हे स्टे देणारं सरकार होतं. या मुख्यमंत्र्यांनी फक्त आपल्या कार्यकाळात स्टे दिलेले आहेत. आम्ही ते सगळे स्टे उठवले आणि विकासाचे प्रकल्प त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात महायुती गट यशस्वी झाला असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर उद्धव ठाकरे ह्या सगळ्या गोष्टी क्लेरिफाय करायला सुद्धा कमी पडले. हो, की आम्ही स्टे का दिला, आम्ही घरी का बसलो होतो किंवा आजारपण होतो, कोविड होतो, त्यांनी जाऊन सांगायला हवं होतं. अगदी शेवटी त्यांच्या जाहिराती आल्या जॅकेटवर. मला कुठे दिसलं नाही की मी घरी का होतो, म्हणजे मी घरी नव्हतो, म्हणजे सरकार घरी नव्हतं, सगळेच घरी होते. हा मुद्दा कुठल्याच शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या कुठल्याच प्रचारात नव्हता, कुठल्या कॅम्पेन मध्ये नव्हता, काहीच नव्हतं. पण त्यांच्या शेवटी ते लक्षात आलं असं, कारण ते अगदी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये वर्तमानपत्रातल्या जॅकेटावर ह्या सगळ्या एक्सप्लेनेशन आलं होतं त्यांनी. हा केले, तोपर्यंत पण वेळ निघून गेली. आपल्याकडे वेळ कमी. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मी विचारते. आज आता हा जो निकाल लागला, त्या निकालाचं नेमकं कशा प्रकारे तुम्ही विश्लेषण करा? हा जो निकाल आहे, तसं आपण मगाशी मी पहिलाच विचारलं की हा जनादेश की धनादेश, हा हे एक प्रश्नचिन्ह मनामध्ये लोकांच्या. किंवा आता मला वाटतं विरोधी पक्ष म्हणाले लोक, मवियाने खरं तर आवाज पण उठवलाय की कुठेतरी ईव्हीएमचा आहे. हो हो हो, त्यांनी म्हटलंय. पण अगदी काटेकोरपणे बघितलं की ईव्हीएम असेल किंवा इतर काही गोष्टी, जोपर्यंत तुम्हाला एम्पिरिकल एव्हिडन्स मिळत नाही, कुठलाही पुरावा तुम्हाला देता येत नाही, तोपर्यंत याच्यावर आपण नुसती चर्चा करू शकतो. आणि चर्चा करून फक्त आपण त्याच्याबद्दल एक दूषित वातावरण निर्माण करू शकतो. पण त्याला पर्यायी व्यवस्था आहेत का? पण काही ठिकाणी मग उद्या तुम्ही हाच जर निकष लावला तर मग तुम्ही पेपर बॅलेटवर तुम्ही हे करणार का पुढे? आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येणार, त्याच्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडणार का? आणि ईव्हीएमनी जितक्या झटपट निकाल आले, सकाळी मतमोजणी सोडून दुपारपर्यंत तुमच्या हातात जे निकाल येत आहेत, तर ती जी पद्धत आहे ती अधिक सोपी आणि चांगल्या पद्धतीने लोकांना त्याची वेळ वाचवणारी आहे, खर्च वाचवणारी आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या मवियाच्या ज्या पराभवाची जी कारणं आहेत ती लोक त्याचे विश्लेषण करत राहतील, त्याची नेमकी कारणं करतील. पण आत्ता या क्षणी लोकांना जे काही म्हणजे पैशाचे आरोप होत आहेत किंवा ईव्हीएममध्ये किंवा तांत्रिक काहीतरी याच्यामध्ये सिस्टीममध्ये काहीतरी इंटरव्हेन्शन केलं गेलं आहे का, असा जो शंका आहे, त्या शंकेला लोक थोडेसे शंकेला तुमच्या सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. पण त्याचा अर्थ ती त्या शंका सगळ्या मान्य होतीलच असं. आणि यापूर्वी सुद्धा हे आरोप झालेले आहेत, पण आपण बघितलं की नेमकं त्या पुढे काही त्याचं झालंच नाही. पण हे जे पूर्णपणे जो निकाल आलेला आहे त्याचे वेगवेगळे खरं तर कंगोरे आहेत. आज थोडा भाग जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला, पण निश्चितच जसा काळ जाईल तसं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येतील, वेगवेगळे मुद्दे मांडले जातील. या सगळ्याच्या चर्चा आपण अशाच सुरू ठेवणार आहेत. पण आता आपण इथेच थांबूया. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.